नमस्कार. आज आपण 13 या जन्मतारखेविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 13 तारखेला जर एका शब्दात मांडायचे असेल, तर तो शब्द असेल अनिश्चितता. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 13 तारखेला झाला आहे, ह्यांची लाईफ खूप जास्त अनिश्चित असते. खूप जास्त उतार-चढाव ह्यांच्या आयुष्यात आपल्याला बघायला मिळतात. ह्यांची लाईफ कधीही एका सरळ रेषेत जात नाही. सतत काही ना काही अडचणी, सतत काही ना काही प्रॉब्लेम्स यांच्या आयुष्यात येतच असतात. ही लोक जो विचार करतात त्याच्या नेहमी उलटच ह्यांच्या आयुष्यात घडत असतं. असं म्हणायला हरकत नाही की पूर्ण लाईफच ह्यांना सरप्राइजेस मिळत असतात. जसे की एखादे काम दुसऱ्या दिवशी करायचे ह्या लोकांनी ठरवले की ते काम न घडता काही ना काहीतरी सरप्राइझिंगली दुसरंच काम ह्यांना करावं लागतं. म्हणूनच ही लोक जे ठरवतात तसे ह्यांच्या आयुष्यात बऱ्याचदा घडत नाही. ही लोक 4 नंबरने रूल होत. 4 नंबर राहूचा आहे, म्हणूनच ह्यांच्या आयुष्यात समस्या भरपूर असतात. मात्र हा 4 नंबर 1 आणि 3 ह्या 2 अंकांतून बनलेला आहे. 1 नंबर म्हणजे सूर्याची लीडरशिप क्वालिटीज ह्यांच्यामध्ये जन्मतःच असते. तसेच 3 नंबर म्हणजे गुरु ह्या ग्रहामुळे ह्यांच्याकडे नॉलेजची सुद्धा कमतरता कधीच नसते. म्हणूनच हे लोक खूप जास्त स्ट्रॉंग माइंडेड असतात. त्यांनी थोडे पेशन्स ठेवले, थोडा साहस दाखवला, तर मात्र हे खूप जास्त सफल होऊ शकतात. माइंड रिलेटेड प्रोफेशन, ऑकल्ट, गूढविद्या, गुप्तविद्या, फ्युचर विषयीची माहिती सांगणाऱ्या विद्या, या सर्व विद्यांसोबत ही लोक खूप चांगली जेलप होतात. न्यूमरोलॉजीच्या अशाच टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी माझ्या अकाउंटला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय माता दी.